टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of General Science of Standard 6th. This is lesson number 6, Substances in Daily Uses, and this is video number 2. Before we start the lecture, please take out your textbook page number 45. Now what are the production of substances, how it can be taken places, we will see in this chapter. So first is rubber. Rubber is of two types, natural and artificial also. Natural rubber is obtained from the gum or sap of the trees, and this sap is called latex. Rubber has a peculiar odor and it is white in color. These are the properties of rubber. Now vulcanization of rubber. In the process, rubber is heated with the sulfur for 3 to 4 hours to give hardness to the rubber. सल्फर इज मिक्स्ड इन इट, म्हणजे रबर सल्फरसोबत मिक्स केला जातो सो दॅट सल्फर का वापरला जातो टू गिव्ह द हार्डनेस. द प्रपोर्शन ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज फॉर विच द रबर विल बी यूज्ड. कशासाठी रबर वापरला जाणार आहे, किती हार्डनेस हवा आहे त्याच्यावर सल्फरचं प्रपोर्शन ठरवलं जातं. Erasers, rubber balls, rubber toys all have a varying proportion of sulfur in them. In rubber band, the proportion of sulfur is very small. This is the vulcanization of the rubber. In the past, Charles Goodyear spilled a mixture of rubber and sulfur on a burning stove. त्याने एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याने हे रबर आणि सल्फरचं जे मिक्सचर होतं ते बर्निंग स्टोववर स्पिल्ड केलं, म्हणजे सांडलं. After the stove was extinguished, he noticed that rubber had become harder and less elastic. He repeated this experiment in systematic way and invented the process of vulcanization. Hard and tough tires of rubber made henceforth brought about a revolutionary change in the ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे चार्ल्स गुडियरने हे फाइंड आउट केलं की सल्फर मिक्स केल्यानंतर रबरला हार्डनेस होतो आणि मग त्या पद्धतीनं वल्कनायझेशन ही प्रोसेस फाइंड आउट करण्यात आली. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल रबर इज अ नॅचरल सबस्टन्सेस ऑप्टेनिंग द लॅटेक्स ऑफ द सर्टन ट्री. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. लॅटर दिस ट्रीज वर प्लांटेड इन अदर कंट्रीज टू. आणि बॉटनिकल नेम काय माहिती आहे का, Hevia brasiliensis. In India, the maximum production of rubber is in केरला. आता नंतरचं रबर हा एक प्रोसेस झालं. नंतरचं आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ पेपर. यू कॅन इझिली सी इन दिस डायग्राम की काय काय होतं. ट्रीजमधनं लॉक्स ऑफ वूड्स केले जाते. पिलिंग द लॉक्स म्हणजे जे काय बार्किंग त्याचं काढलं जातं. नंतर त्याचं पल्पिंग केलं जातं, डाय ॲड केली जाते, प्रेसिंग द पल्प विथ द रोलर्स आणि मग तुमचे पेपर तयार होतात. सो ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. आता कसं पेपर इज अ सबस्टन्स ऑर मटेरियल फॉर्म ड्यू टू द इंटरट्विनिंग ऑफ द सेल्युलोज फायबर इन द ग्रास, वूड, रॅक्स और वेस्ट पेपर. जसं पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर. आता कसं होतं जे आपण डायग्राममध्ये बघितलेलं